नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती। आज आपण 4 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणणे अशी गुणाकाराची गणित एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायचा आहे। बघा, आता आपल्याला 4576 ला 21 या संख्येने गुणायचं आहे। तर गुणाकार करत असताना आपल्याला दोन संख्या दिलेल्या असतात। एक आपल्याला जी ती संख्या असते ज्याला आपल्याला गुणायचं आहे आणि एक असते ज्याने गुणायचं आहे। तर या गणितामध्ये आपल्याला 21 या संख्येने 4576 या संख्येला गुणायचं आहे। मग पहिल्यांदा आपल्याला सुरुवात करायची आहे या 1 पासून। या 1 ने या सर्व संख्यांना गुणायचं आहे। तर काय करायचं आहे, गुणायचं म्हणजे या 1 चा पाडा 6 पर्यंत, नंतर 7 पर्यंत, नंतर 5 पर्यंत आणि 4 पर्यंत म्हणायचं आहे आणि जे काही येईल ते खाली लिहित जायचं आहे। तर बघा, 1 चा पाडा 6 पर्यंत म्हणलं की 6च येतं, नंतर 7 पर्यंत म्हणलं की 7च येतं, 5 पर्यंत म्हणलं की 5च येतं, 4 पर्यंत म्हणलं की 4च येतं। आता आपण जेव्हा 2 ने दुसऱ्या संख्येने गुणाकार करायला सुरुवात करतो त्या अगोदर आपल्याला घ्यायचं असतं 1 0। तर बघा, 1 0 घेऊन आता आपल्याला गुणाकार सुरू करायचा असतो। तर 2 ने आता पहिल्यांदा आपल्याला 6 ला गुणायचं आहे। मग काय करायचं आहे, तर 2 चा पाडा 6 पर्यंत म्हणायचा आहे किंवा 6 चा पाडा 2 पर्यंत म्हणलं की आपल्याला सेमच संख्या मिळते। तर बघा, 6 चा पाडा 2 पर्यंत म्हणूया, लवकर म्हणून होईल 6 1 6, 6 2 12। तर बघा, 2 अंकी संख्या आपल्याला मिळाली। आता 2 अंकी संख्येमधली जे आपल्या उजव्या साईडचा अंक असतो 2, तो आपल्याला घ्यायचा असतो खाली आणि 1 हा अंक आपला असतो हातचा, तो घ्यायचा असतो आपण आता 6 आणि 2 चा गुणाकार केलाय तर 6 च्या पुढच्या संख्येच्या डोक्यावर, म्हणजे 1 हा हातचा 7 च्या डोक्यावर येईल। तर बघा, इथं आपण 2 या संख्येने या संख्येला गुणले। जरी आपण इथं उत्तर लिहिलं आहे पण आपला हातचा जो आहे तो 6 च्या पुढच्या संख्येवर म्हणजे 7 च्या डोक्यावर येईल। आता 7 आणि 2 चा गुणाकार आपण 7 चा पाडा 2 पर्यंत म्हणू, 7 1 7, 7 2 14। आता हा जो हातचा आहे तो 14 मध्ये मिसळला जाईल, तर हातचा 14 मध्ये मिसळल्यानंतर किती येईल, 15। तर आता 15चं जे उजव्या साईडचं 5 आहे ते खाली येणार आणि जे 1 आहे ते पुढच्या संख्येवर हातचा येणार, म्हणजे 5 वर, 5 च्या डोक्यावर आपला 1 जो आहे तो हातचा येणार। आता 5 आणि 2 चा गुणाकार, 5 1 5, 5 2 10 अधिक 1 11, 11चं 1 इथं आणि 1 आला आपला हातचा। आता 4 आणि 2 चा गुणाकार, 4 1 4, 4 2 8 अधिक 1 9। तर अशा प्रकारे आपण 2 आणि 1 ने गुणाकार केलेला आहे। आता काय करायचं आहे, तर आता बेरीज करायची आहे। तर बघा, हे अंक एकाखाली एक लिहायचे आहेत म्हणजे आपल्याला बेरीज करायला सोपं जाईल। 6 अधिक 0 6, 7 अधिक 2 7, 8 9, 5 अधिक 5 10, 10 ला 0, हातचा आला 1, 4 अधिक 1 5 अधिक 1 6 आणि हे 9 ला 9। तर बघा, आपला गुणाकार किती आलेला आहे, 96,096 आपला गुणाकार आलेला आहे। आता पुढचं गणित आहे 8453। सेम आपण इथं जसं गणित केलेलं आहे तसं स्टेप बाय स्टेप करायचं आहे। तर बघा, 5 ने अगोदर या सर्व संख्यांना गुणायचं आहे। तर 5 चा पाडा 3 पर्यंत म्हणूया, 5 त्रिक 15 येईल। मग 15चं जे 5 आहे ते आपल्याला खाली लिहायचं आहे आणि एक जे डाव्या साईडचा आहे तो असतो आपला हातचा, तो आपण पुढच्या संख्येच्या डोक्यावर म्हणजे 5 च्या डोक्यावर लिहायचा आहे। आता 5 गुणिले 5 करायचं आहे। तर 5 चा पाडा 5 पर्यंत म्हणलं की 5 चा 5 25 येतं, अधिक त्याच्यामध्ये हातच्याचं 1 करावं लागणार आहे म्हणजे इथं किती येणार आहे आपल्याला 26। मग 26चं 6 आपण खाली लिहिणार आणि जे 2 आहे ते 4 च्या डोक्यावर येणार। आता 5 गुणिले 4 5 चोक 20 अधिक 2 22, 22 ला 2 खाली आणि 2 वरी। आता 5 4 40 अधिक 2 42। आता बघा, पुढे हातचा देण्यासाठी कुठलीही संख्या 8च्या पुढे नाही, मग 42चे दोन्ही अंक आपल्याला इथं खाली लिहून घ्यायचे आहेत। आता पुढच्या संख्येने नेहमी आपण जेव्हा गुणाकार सुरू करतो तेव्हा आपल्याला इथं काय घ्यायचं आहे, 1 0 घ्यायचं आहे। आता इथं 0 घेतला, आता 6 गुणिले 3 करायचं आहे। तर 6 चा पाडा 3 पर्यंत म्हणा, 6 1 6, 6 2 12, 6 3 18। तर 18 ही संख्या आली, मग 18चं 1 ही 18चं जे उजव्या साईडचं 8 आहे ते खाली येणार आणि 1 जे आहे ते आपला हातचा येणार, तो कुठे येणार, 5 च्या डोक्यावर येणार, कारण आपण या दोघांचा गुणाकार केलाय। मग 3 च्या नंतर 5 आहे त्याच्या डोक्यावर आपला हातचा येणार। आता 6 गुणिले 5, 6 5 30 अधिक 1 31, 31चं 1 इथे येणार आणि 3 आला आपला हातचा 4 च्या डोक्यावर। आता 6 गुणिले 4, 6 चोक 24 अधिक 3 24, 25 26 27, 27 ला 7 इथं आणि 2 आला आपला हातचा। 6 गुणिले 8, 6 6 36, 6 7 42, 6 8 48 अधिक 2 48, 49 50। तर 50 आलं आपल्याकडं। आता 50चं 5 वरी डोक्यावर हातचा देण्यासाठी पुढे कुठे संख्या आहे का 8च्या, नाही, मग 50चे दोन्ही अंक आपण खाली लिहायचे आहेत आणि आता आपल्याला करायची आहे या दोघांची बेरीज। 5 अधिक 0 5
8 अधिक 6 8 9 10 11 12 13 14 14ला 4 हातचा आला 1 2 अधिक 1 3 अधिक 1 4 7 अधिक 2 7 8 9 4 अधिक 0 4 आणि 5ला 5. तर गुणाकार किती आलेला आहे आपला 5,49,445 आपला गुणाकार आलेला आहे. तर अशा प्रकारे आपण गुणाकाराची 2 गणितं इथं सोडवलेली आहेत. आणि तुम्ही जर अजून पर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या चॅनलवरती अशा प्रकारे सर्व बेसिक गणित जे असतं ते सोप्या भाषेमध्ये शिकवलं जातं. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. पुढचं गणित आहे 9,874 या संख्येला 47 या संख्येने गुणायचं आहे. तर पहिल्यांदा आपल्याला 7 या संख्येने या सर्व संख्यांना गुणायचं आहे. मग 7चा पाडा 4 पर्यंत बनायचा आहे. 7 1 7 7 2 14 7 3 21 7 चौक 28 28 8 इथं खाली आलं आणि 2 आला हातचा. आता 7चा पाडा 7 पर्यंत 7 7 49 अधिक 2 51 50 51 ठीक आहे. आणि 51चं 1 खाली येणार आणि 5 येणार आपला हातचा. 7 7 7 49 7 8 56. तर 56 अधिक 5 किती होणार आहे 61. 56 57 58 59 60 61 ठीक आहे. 61चं 1 आपलं खाली येणार आणि 6 आपला हातचा येणार. तर बघा 7 7 49 7 8 56 7 9 63. बघा 7चा पाडा 9 पर्यंत म्हणल्यावर किती येणार आहे 63. 63 मध्ये 6 मिसळा 63 64 65 66 67 68 69 येणार आहे. तर 69चं आपल्याला जसंच तसं दोन्ही अंक खाली लिहून घ्यायचे आहेत, कारण 9च्या पुढे कुठलीही संख्या नाही की आपण त्याच्या डोक्यावर हातचा देणार. तर बघा इथं 4चा पाडा आता म्हणायचा आहे आणि या सर्वांना गुणायचा आहे. तर त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे तर इथे एक 0 घ्यायचा आहे, मगच आपल्याला 4चा पाडा म्हणायचा आहे. तर बघा 4 ने या 4ला गुणलं 4 इन चौक 16 येतं. तर 16चा 6 आपल्याला खाली घ्यायचा आहे आणि 1 आपला 7च्या डोक्यावर हातचा येणार आहे. तर आता 7 गुणिले 4 करायचंय. बघा 4चा पाडा 7 पर्यंत म्हणा किंवा 7चा 4 पर्यंत तोच अंक तुम्हाला मिळणार आहे. मग 7चा 4 पर्यंत म्हणूया, लवकर म्हणून होईल. 7 1 7 7 2 14 7 3 21 7 चौक 28 अधिक 1 29. मग 28 अधिक 1 आपला हातच्याच केलं की 29 येतं. 29चं 9 आपण खाली लिहिणार आणि 2 आपला हातचा येणार. तर बघा आता 8 गुणिले 4 करायचं आहे. तर 8चा पाडा 4 पर्यंत म्हणूया. 8 1 8 2 16 8 24 8 चौक 32 अधिक 2 34. 34ला 4 हातचे आले 3. तर आता 4चा पाडा 9 पर्यंत म्हणायचा आहे किंवा 9चा 4 पर्यंत म्हणा. 9 1 9 9 2 18 9 9 चौक 36 आलं आणि 36 अधिक 3 केलं 36 37 38 39. तर बघा इथे येणार 39. आता बेरीज करायची आहे. 8 अधिक 0 8 6 अधिक 1 7 9 अधिक 1 10 10ला 0 हातचा आला 1 9 अधिक 1 10 अधिक 4 14 14ला 4 हातचा आला 1 9 अधिक 1 10 अधिक 6 16 16ला 6 हातचा आला 1 3 अधिक 1 4. तर आपला गुणाकार किती आलेला आहे 4,64,078 आपला गुणाकार आलेला आहे. पुढचं गणित आहे 5,876 गुणिले 38. तर बघा 8 या संख्येने या सर्वांना गुणायचं आहे. मग 8चा पाडा म्हणा 6 पर्यंत किंवा 6चा 8 पर्यंत तुम्हाला जे सोपं जाईल ते म्हणा. मग 6 6 36 6 7 42 8 48. तर बघा 48ला 8 हाचा आला 4. आता 7चा पाडा 8 पर्यंत म्हणा किंवा 8चा 7 पर्यंत. आपण 7 ती 7 49 7 8 56 56 अधिक 4 56 57 58 59 60 60ला शित येणार 0 आणि 6 येणार हातचा. 8 8 64 अधिक 6 64 65 66 67 68 69 70. 70चं 0 खाली येणार आणि हा आपला 7 हातचा येणार. 8 पंचे 40 अधिक 7 47. तर 47ला इथं 47 आपल्याला लिहायचं आहे. आता या संख्येने आपल्याला गुणायच्या अगोदर इथं आपल्याला 0 घ्यायचा आहे, मगच 3 या सर्वांना गुणाकार करायला सुरुवात करायची आहे. तर बघा 6चा पाडा 3 पर्यंत म्हणूया. 3 1 6 6 6 2 12 6 3 18 18चा 8 खाली आणि 1 हातचा येणार 7च्या डोक्यावर. 7 1 7 7 2 14 7 1 21 अधिक 2 22 22ला 2 हातचे आले 2 8 1 8 8 2 16 8 3 24 25 26 26ला 6 हातचे आले 2 5 3 15 16 17. बघा जर तुम्ही प्रॅक्टिस ठेवली गुणाकार करण्याची तर तुम्हाला फास्ट गुणाकार करता येणार आहे. 8 अधिक 0 8 0 अधिक 8 8 0 अधिक 2 2 7 अधिक 6 6 2 12 अधिक 1 13 13ला 3 हातचा आला 1 7 अधिक 1 8 अधिक 4 12 12ला 2 हातचा आला 1 1 अधिक 1 2.
तर किती आलेला आहे आपला गुणाकार? 2,23,288. 2,23,288 आपला गुणाकार आलेला आहे. गणित क्रमांक 5 आहे. आता बघा, या संख्येने या सर्वांना गुणलं की 1 9 9च येतं, 1 4 4च येतं आणि शून्याला कुठल्याही संख्येने गुणलं की उत्तर आपलं शून्यच येतं. 1 ने 1 ला गुणलं की 1च येतं. तर बघा, आता 9 ने या सर्वांना गुणायचं आहे. तर 9 9 81. 81चं 1 हातचा आला, सॉरी, इथं आपल्याला अगोदर शून्य घ्यायचंय मगच गुणाकार सुरू करायचा, नाही तर आपला गुणाकार चुकतो. तर 9 9 81. 81चं 1 इथं येणार आणि हातचा येणार 8. आता 9 चौक 32 अधिक 8, 32 33 34 35 36 37 38 39 40. तर बघा, 40चं शून्य इथे येणार आणि 4 येणार हातचा. तर बघा, 9 गुणिले शून्य केल्यावर उत्तर शून्यच येणार आहे, कारण गुणाकार शून्यच येणार आहे. पण हा जो आपला हातचा आहे 4, तो विसरून चालणार आहे का नाही, तो आपल्याला इथं लिहायचा आहे. 9 चौक 9 आणि शून्याचा गुणाकार केल्यानंतर इथं आपल्या हातचा येणार आहे 4, कारण 0 अधिक 4 4. 9 गुणिले 1 केल्यानंतर 9 1 9. आता बेरीज करायची आहे. 9 अधिक 0 9, 4 अधिक 1 5, 0 अधिक 0 0, 4 अधिक 1 5 आणि हे 9 ला 9. तर गुणाकार किती आलेला आहे आपला? 95,049. एक मिनिट 9 चौक 36. इथं आपला मिस्टेक झाले. 9 चौक 36 येतं आणि हे 8 मिसळल्यानंतर 36 37 38 39 40 आणि 41 42 43 44. आपण 8 मिसळायच्या जागी 4 मिसळलेला आहे. 9 चौक बघा, इथं आपण डबलच करू. तर 9 9 81. तर 1 शून्य घेतलं. 9 9 81 केल्यानंतर इथं 1 आलं आणि हातचा आला 8. आता 9 चौक 36 अधिक 8 36 37 38 39 40 41 42 43 44. तर बघा, 44 इथे येणार आहे 4 आणि हातचा येणार आहे 4 आणि इथून पुढे आपलं बरोबर आहे. तर बघा, इथं 4 येणार आहे, म्हणजे आपला गुणाकार किती येणार आहे? 95,459 आपला गुणाकार येणार आहे. तर बघा, अशा प्रकारे आपण गुणाकाराची 5 गणितं सोडवलेली आहेत आणि हे जे 6वं गणित आहे ते तुम्ही स्वतः करायचं आहे आणि याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. हा आहे तुमचा होमवर्क. तर याचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि इथून पुढची सर्व व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझी इथून पुढची सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला गणित शिकायला भेटेल. आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.